मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपण पुढे असं पाहणार आहोत की इकडे ती मौजवात्या त्या रम्याला रागवत असते. तिला म्हणत असते, तुला खाली एवढा तमाशा करण्याची काय गरज होती? तुला कोणी सांगितलं होतं मध्ये मध्ये नाक खुपसायचं? त्यावर ती सांगते, आई, मी नाक खुपसत नव्हते, तर मी फक्त आपली बाजू सेफ करण्याचा प्रयत्न करत होते आणि हे सर्व प्रकरण त्या नंदिनीवर ढकलत होते. त्यावर वसुहत्या त्या रम्याला सांगतात, अगं पण असं करता करता चांगलंच हे प्रकरण आपल्यावरच शेकलं असतं. म्हणजे तुला तर आता माहीतच आहे की नंदिनी किती पेटून उठली आहे आणि तिला संशयही तिचा आपल्यावर थोडासा आला आहे, कारण ती पिहू सततच मला पाहून इकडे तिकडे पळत असते आणि घाबरत असते. तुला काय वाटतं, हे तिने नोटीस केलं नसेल का रम्या? ती सततच पिहूच्या मनामध्ये जे काही आहे ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि यासाठी हे तिला जमलं नाही तर तिने चक्क काउन्सिलरच आज घरामध्ये बोलवलेला आहे. मी म्हटलं त्या पिहूला भीती दाखवून ते काउन्सिलर बाहेरच्या बाहेरच घालवता येईल, पण कसलं काय, तू बघितलंस ना? आणि तू हेही ऐकलं असशीलच की तो काउन्सिलर काय म्हणाला? त्यावर रम्या म्हणते, हो नाही, चांगलंच ऐकलं की पिहूच्या मनामध्ये काहीतरी सिक्रेट आहे आणि त्याचीच तिला भीती बसली आहे आणि ते नंदिनीच्या रिलेटेड आहे. सर्व तुला कळालं, पण एक गोष्ट मात्र तुझ्या लक्षात आली नाही रम्या. आता त्या नंदिनीचा त्या पिहूच्या मनात जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. ती त्या सिक्रेटच्या धाग्याला पकडून ती कधीही तिच्याकडनं सर्व सत्य बाहेर काढून घेऊ शकते. ती रम्या म्हणते, नाही आई, तू काळजी करू नको, मी असं काहीच होऊ देणार नाही. आणि इकडे काव्या आणि अलिशा दोघेही त्याच्या रूममध्ये अभ्यास करत बसलेले असतात, कारण अलिशा काव्याकडे नाईट स्टडीसाठी अभ्यास करायला आलेली असते आणि पार्थ तिथे खाली बसलेला असतो. त्यावर तो स्वतःच्या मनाशीच असं म्हणतो, अरे मी टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहे आणि मी असा माझ्याच रूममध्ये कोपऱ्यामध्ये पडलो आहे, जसं की किचनमध्ये सुपडी पडते. अगदी तसंच तो म्हणतो, आता ही एक मांजर काही कमी होती का? तर ह्या मांजरीची मैत्रीणही आलेली आहे, तेही नाईट आऊटसाठी. आणि त्यानंतर तो त्याचं काम करायला लागतो, तर त्याच्या लॅपटॉपची चार्जिंग संपते आणि तो म्हणतो, आता ही चार्जिंगही आत्ता संपायची होती का? आता मला चार्जर उठून घेण्याचा फार कंटाळा आला आहे. एक काम करतो, काव्यालाच लावतो कामाला. त्यानंतर तो काव्याला आवाज देतो, पण काव्या काही त्याच्या आवाजाकडे लक्ष देत नाही. त्यानंतर तो जोरात म्हणतोय, फिसकारलेली मांजर. त्यावर ती म्हणते, काय चाललंय तुमचं? मी डचकले ना देशे, तुम्हाला दिसत नाही का मी इथे अभ्यास करत आहे आणि मला डिस्टर्ब का करत आहात तुम्ही? त्यावर तो म्हणतो, एक काम होतं. त्यावर ती म्हणते, आता तुमचा चष्मा फुटलेला आहे वाटतं, कारण तुम्हाला दिसत नाही मी काम करते. तुमचं काम तुम्ही उठून करा. त्यानंतर ती स्वतः डबल अभ्यास करायला लागते. त्यावर पार्थ काय करतो, एक चित्र काढतो चार्जरचं कागदावर आणि तो कागद तिच्या अंगावर फेकतो. आणि त्यानंतर इकडे नंदिनी पिहूशी बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर तो ते कागद तिच्या अंगावर फेकतो आणि ती म्हणते, काय हो, का मला अंगावर असले कागद फेकता आहात? आता मी अभ्यासही करू नको का? सतत तुम्ही मला डिस्टर्ब करत असता. त्यावर ती ते पुस्तक ते उघडून बघते कागद, तर त्यावर चार्जरचं चित्र असतं. तो म्हणतो, मला चार्जर पाहिजे आहे आणि तो तुमच्या साईडलाच आहे. त्यानंतर ती त्या जाग्यावरनं उठते आणि समोर जाते, तर चार्जर तिथेच एका कोण्यामध्ये असतो. त्यावर ती म्हणते, हे काय आहे? चार्जर तर इथेच आहे आणि तुम्ही मला का डिस्टर्ब केलं, का उठवलं? त्यानंतर नंदिनी इकडे त्या पिहूला खाऊ घालत असते आणि तिला खाऊ घालता घालता तिच्या मनातलं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यावर ती म्हणते, पिहू, आता थोडंच राहिलं आहे, खाऊन घे पटापट. त्यावर ती म्हणते, तुझी छान ओळख झाली का काउन्सिलरची? त्यावर ती म्हणते, हो. त्यावर मग नंदिनी विचारते, सांग बरं मग तुम्ही काय काय केलं? त्यावर ती सांगते, आम्ही गप्पा मारल्या आणि गेमसुद्धा खेळला. त्यावर ती विचारते, तुम्ही कोणता गेम खेळला मला सांग बरं? त्यावर ती सांगायला लागते, त्यांनी एक पिझ्झा आणला होता आणि त्या पिझ्झाच्या स्लाईसवर वेगवेगळी नावे होती. त्यानंतर तिला लगेचच ते फिअर आणि भीतीचा स्लाईस आठवतो आणि त्यानंतर पुन्हा ती पॅनिक होते. त्यावर ती म्हणते, ठीक आहे पिहू, काही सांगू नको, शांत हो, घाबरू नकोस. घाबरतेस का? तुझी नंदिनी वहिनी आहे ना इथे,
तू मला काहीही शेअर करू शकतेस. मी जरी तुझी वहिनी असले तरी देखील मी तुला तुझ्या मोठ्या ताईसारखीच आहे. मला तू तुझी ताई, बेस्ट फ्रेंड समज. आणि तू जर मला तुझं सिक्रेट शेअर केलं ना तर माझ्याकडे देखील एक सिक्रेट आहे. मीही तुला माझं सिक्रेट सांगेन आणि आपण दोघी आपले एकमेकींचे प्रॉब्लेम्स एकमेकींना शेअर करू शकतो. मी कोणालाच सांगणार नाही. त्यानंतर तेवढ्यातच तिथे जीवा येतो आणि जीवा म्हणतो, जाऊ दे पिहू, तू आपल्या जीवा दादालाही सांगू शकतेस. मीही तुझा बेस्ट फ्रेंडच आहे. तुला सांग बरं, तुला कुठे फिरायला जायला आवडेल, कुठे जायचं का किंवा काय खायचं. त्यावर ती म्हणते, आपण की नाही वॉटर पार्कला जाऊयात आणि राईडला सुद्धा जाऊयात. त्यावर जीवा म्हणतो, हो नक्की जाऊयात, पण तुझी आता एक्झाम होऊ दे. एक्झाम झाली की नाही मग आपण नक्की छान प्लॅन करूयात. त्यावर ती म्हणते, आपण राईडला जाताना आपण नुसतं जायचं नाही तर आपण काव्या वहिनीला आणि पार्थ दादालाही घेऊन जाऊयात, म्हणजे मज्जा येईल. त्यावर ती म्हणते, पण आता जीवा दादा प्लॅन कॅन्सल करायचा नाही हां, नाहीतर मी खूप चिडेन. त्यावर ती म्हणते, तो म्हणतो, हो मी बिलकुल करत नाही, सर्व काही आमच्या पिहूच्या मनासारखंच होणार. त्यानंतर तो म्हणतो, तुला कसली भीती वाटते का पिहू? तुझ्या मनामध्ये काही आहे का जे तू इतरांना सांगू शकत नाही आहेस? त्यावर ती म्हणते, असं काही नाही आहे आणि असं मला वाटल्यास मी तुम्हाला येऊन सांगेन, पण माझी एक विश आहे. त्यावर ती नंदिनीला हक करते आणि नंतर म्हणते, जीवा दादा मला तुमच्या दोघांनाही सोबतच हक करायचं आहे. त्यानंतर ते दोघेही जवळ येतात आणि पिहूला एक सोबत हक करतात. त्यानंतर नंदिनी इकडे किचनमध्ये येते आणि किचनमध्ये ती काव्या अभ्यास करत बसलेली असते. त्यावर ती म्हणते, अगं काय झालं, तू इकडे का आहेस? तू रूममध्ये जाऊन अभ्यास कर. त्यावर ती सांगते, अगं ताई तिकडे तो आर्किटेक्ट बोक्का मला परेशान करत आहे, डिस्टर्ब करत आहे, अभ्यास करू देत नाहीये, म्हणून मी इकडे किचनमध्ये आलेली आहे. त्यांनी मला त्याला चार्जर पाहिजे होतं तर चित्र काढून माझ्याकडे फेकलं, कागदाचे बोळे फेकत होता, त्यामुळे मी इकडे आले. त्यावर ती म्हणते, अच्छा ठीक आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा विचार करायला लागते. तर ती काव्या तिला विचारते, अगं ताई काय झालं, तू कसला विचार करत आहेस? त्यावर ती म्हणते, काही नाही गं, पिहूचाच मी विचार करत होते. बघ ना, काही केला तिच्या मनामध्ये काय आहे ते जाणूनच घेता येत नाहीये. किती प्रयत्न केला तरीही ती काही बोलायला तयारच नाहीये. नेमकं अशी कोणती भीती तिच्या मनामध्ये बसली असेल, मी याचाच विचार करत होते. मी तिला असं बघू शकत नाही, अगदी लहान आहे ती, उगाचच या भीतीमुळे तिच्या मनावर काही परिणाम व्हायला नको असं ती तिच्या काळजी तिला दाखवत असते. त्यावर काव्या म्हणते, अगं काही काळजी करू नको, ठीक आहे, ती तोंडाने सांगत नाहीये ना, तर तू एक काम कर, तिला ड्रॉइंग करायलाही फार आवडतं, तिला चित्र काढायला सांग. कदाचित ती तिचा जे तोंडातून तिला सांगता येत नाही ते ती तिच्या चित्रातून सांगू शकेन. कारण तुला सांगू का ताई, चित्र म्हणजे मनातल्या गोष्टी समोरच्याला सांगायचं एक उत्तम डिव्हाइस. त्यानंतर ती म्हणते, खरंच की अगं काव्या तू खूप चांगली गोष्ट सांगितलीस, मी असंच करून बघते. त्यानंतर ती काव्याला हक करते आणि म्हणते, खरंच थँक्यू, तू माझी खूप मोठी मदत केलेली आहेस. आणि त्यानंतर काव्या स्वतःच्या मनाशीच म्हणते, हा बोक्का सोबत नसताना देखील त्याचे विचार माझ्यासोबत असतात आणि त्याची मला खरंच किती मदत होते असं ती स्वतःला म्हणते. आणि त्यानंतर नंदिनी तिथनं निघून जाते आणि इकडे त्या मानिनी काकू आलेले असतात मंगळागौरीवरून त्यांच्या भाचीच्या. त्यावर त्या वसवत त्यांना सांगतात, खरंच खूप छान मंगळागौर झाली, आता मला असं वाटतंय आपल्या घरीही मंगळागौर करायला हवी, कारण इकडे काव्या आणि नंदिनीची ही पहिलीच मंगळागौर आहे. त्यानंतर त्या म्हणतात, हो करूयात ना, त्यात काय मानिनी. त्यानंतर तेवढ्यातच ती हे सांगत असते तर तिथे ती नंदिनी येते आणि नंदिनी त्या मानिनी काकूंना म्हणते, एवढं टोमॅटोचं सारण मी केलं आहे, एवढं कसं झालंय, टेस्ट करता का? त्यावर ती म्हणते, अगं तू केलं आहेस म्हटल्यावर चांगलंच होणार, मला टेस्ट करण्याची काही गरज नाही. त्यानंतर ती म्हणते, ठीक आहे आई. आणि तिथे वसुआत्या असतात तर ती वसुआत्यांना विचारते, आत्या तुम्हाला एक विचारू का, म्हणजे मला बऱ्याच दिवसांपासून विचारायचं होतं, वाईट वाटून घेऊ नका. त्यावर ती म्हणते, हा विचार, आता काय विचारायचं बाकी आहे? त्यावर ती म्हणते, म्हणजे तुम्ही वाईट
वाटून घेऊ नका, पण असं पिहू तुम्हाला बघून सारखं घाबरून का पळून जाते? त्यावर ती लगेचच वसू आत्या चिडते आणि म्हणते, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? स्पष्ट बोल, मी काही तिला केलं आहे असं म्हणायचं आहे का? असं म्हणून त्या चिडतात आणि इकडे त्या अलिशाला घरून फोन आलेला असतो, कारण तिची आई आजारी असते. तिच्या आईचा BP हाय झालेला असतो. त्यानंतर ती म्हणते, मी आत्ता लगेचच घरी येते आणि रडायला लागते. त्यावर काव्या म्हणते, शांत हो, काय झालं आहे? त्यावर ती सांगते, अगं माझ्या आईची तब्येत बिलकुलच बरोबर नाही, त्यामुळे मला जायचं आहे. त्यावर ती सांगते, विचारते काकू आत्या कशा आहेत? त्यावर ती सांगते, सध्या तिला थोडंसं बरं वाटतंय. ती म्हणते, अगं आपण सकाळी जाऊयात, आत्ता एवढ्या उशिरा जाणं बरं नव्हे, कारण उशीरही फार झालेला आहे. वाटलंच तर उद्या आपण पहाटेच निघूयात, मीही तुझ्यासोबत येईल, पण आत्ता तू जाऊ नकोस कारण फारच लेट झालेला आहे. त्यावर तो काव्याचा नवरा पार्थ म्हणतो, हो खरंच तुम्ही उद्या सकाळी जा, आत्ता फारच लेट झालेला आहे. वाटलंच तर उद्या सकाळी मी येईल तुम्हाला ड्रॉप करायला. त्यावर काव्या म्हणते, आम्हाला काही गरज नाही ड्रॉप करण्याची, आम्ही आमचं जाऊ शकतो, तुम्हाला तर फक्त चान्सच हवा असतो. आम्ही रिक्षाने जाऊ किंवा बसनी, ट्रॅव्हल्सनी किंवा प्लेननी जाऊ, हेलिकॉप्टरनी जाऊ, जहाजनी जाऊ, कशानेही जाऊ, उद्या कशाचाच संप नाही आहे, पण तुम्हाला आम्हाला ड्रॉप करण्यासाठी येण्याची काही एक गरज नाही, समजलं का? त्यानंतर तो कॉफी घेऊन आलेला असतो आणि तिला कॉफी देतो आणि म्हणतो, चला निदान आमच्या भांडणाने का होईना तुमच्या चेहऱ्यावर हसू आलं, असं तो अलिशाला म्हणतो आणि अलिशाला कॉफी देतो. त्यानंतर तो त्या काव्याला कॉफी देत असतो. त्यावर ती घेत नाही आणि म्हणते, मला नकोय कॉफी. त्यावर तो म्हणतो, अहो तुम्हाला देतच कोण आहे? मी तर अलिशासाठी आणि माझ्यासाठी कॉफी केली होती. त्यानंतर तो म्हणतो, तिथनं निघून जातो आणि ती काव्या म्हणते, उगाचच काही नाही ग, तुझ्यासमोर शायनिंग मारत आहेत फुकटची, त्यांना तेवढंच हवं असतं. त्यानंतर इकडे नंदिनी तिच्या रूममध्ये रात्री झोपलेली असते आणि तिने त्या पिहूला स्केच करण्यासाठी ड्रॉइंग बुक दिलेली असते. त्यावर ती पिहू तिला ज्याची भीती वाटत आहे ते स्केच तिनं केलेलं असतं आणि ती नंदिनीकडे जाते आणि ती म्हणते, काय झालं पिहू, तू एवढ्या रात्री का आली आहेस? तुला कशाची भीती वाटते का? किंवा तू घाबरलीस का? तुला काय झालं? त्यावर ती म्हणते, नाही नंदिनी वहिनी. तिला हक करते आणि रडायला लागते आणि म्हणते, हे मी स्केच काढलं आहे, तू मला सांगितलं होतंस ना तुला ज्याची भीती वाटते त्याचं स्केच काढ. त्यानंतर ती ते स्केच नंदिनीच्या हातामध्ये देते आणि नंदिनी ते स्केच बघते तर तिला फारच आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती रडायला लागते. त्यानंतर ती जीवालाही सर्व त्या स्केचबद्दल सांगते आणि त्याला ते स्केच दाखवते. त्यानंतर त्याबाबत ती मानिनी काकूंनाही बोलते आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर त्या वसू आत्यांजवळ जाते आणि वसू आत्यांना म्हणते, एवढे दिवस पिहू तुम्हाला घाबरून का पळत होती? हे तुम्ही मला जरी सांगितलं नाही, लपवण्याचा प्रयत्न केला तरी देखील मला ती गोष्ट आता ते सत्य आमच्यासमोर आलेलं आहे. आणि त्यानंतर ती सांगते, पिहूला तुम्हीच धमकी दिली होती ना की तुम्ही तिच्या आईबाबांना, श्रेयाला आणि तिला ह्या घरातून हाकलवून द्याल. त्यावर ती वसू आत्या म्हणते, मी असं का करेन? तू काहीही तोंडाला येईल ते बोलशील का? त्यावर ती म्हणते, मी तुझे असले गुन्हे खपवून घेणार नाही, खोटारडे आरोप केलेले मला चालणार नाही. त्यानंतर ती म्हणते, हे मी मनाने बोलत नाही आत्या, आता तरी खरं बोला, हे सर्व मला पिहूने सांगितलेलं आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब मात्र नक्की करा.